मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508, पिनकोड नंबर 98500158, व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर. आणि हा व्हिडिओ नंबर 605 क्रमांकाचा आहे. 29 जून 2026 वार सोमवार. हा व्हिडिओ आपण थेऊर ते आळंदी या रोडवर करीत आहोत. थेऊरचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता आळंदीकडे प्रयाण करीत आहोत. तोच हा मुख्य रस्ता आहे. आजचा व्हिडिओ प्रसारित करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्राचाच विषय आपण घेणार आहोत आज. ज्योतिषशास्त्राचा विषय घेत असताना विवाहाला अडथळे काय येतात हे आपण बघणार आहोत. आता विवाहाला अडथळे काही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून येतात. ग्रहयोगाचे संयोग असतात. विलंब विवाह योग असतो, घटस्फोट असतो, मृत्यूयोग असतो, अघटित योग असतो, संतान विलंब योग असतो, अल्पायुषी योग असतो. असे अनेक योग असतात आणि त्यातल्या त्यात मंगळाची भूमिका ही प्रखर असते. मंगळ कुंडलीमध्ये असला तर मात्र मंगळ हा पूर्णपणे पापग्रह मानला जातो ज्योतिषशास्त्रात. पहा, आपण टोल भरतो आहे तरी रस्ते कसे आहे. महाराष्ट्रातील रस्ते जागोजागी अत्यंत हिनकट अवस्थेत, जीर्णावस्थेत, इतिहासकालीन आहेत. टोल मात्र कलियुगातील वर्तमान काळी आहे. तर विवाहाच्या दृष्टिकोनातून आपण पाहत असताना मंगळ हा पापग्रह, अशुभग्रह असला तरी काहींच्या बाबतीत जे मोठे सैनिक अधिकारी असतात, विशाल नागरे साहेब आहे आपले, सेनापती माणेकशहा होते, किरण बेदी होती, यांचा मंगळ हा उच्चीचा कुंडलीमध्ये बघायला गेलेत आहे. म्हणून हे शूरवीर धाडसी लोक होऊन गेले आणि आहेत. परंतु मंगळ जर विवाहाच्या स्थानातून आपण त्याचं स्पष्टीकरण केलं आणि पुष्टीकरण केलं तर अनेकांच्या बाबतीत हा मंगळ मात्र घटस्फोट देतो, अग्निडाग देतो, वादातीत ठरतो आणि कोर्ट कचेरीचा कारागृह शनीशी संयोगाला तो होतो. मग असा हा योग आपण पाहत असताना तर मंगळ शुद्ध आणि अशुद्ध या स्वरूपात बघायला हवं. तर मंगळ हा अशुभ ग्रह असतानाही तो शुभत्व प्रकट करत असतो. माझी कुंडली मंगळाची होती, विवाहस्थानी मंगळ, परंतु तो शुभ अवर्तित होता, शुभ पवर्तकमध्ये होता. आमचा संसार जवळजवळ 53-54 वर्ष झाला, अत्यंत सुखाचा झाला. एक अणू मात्रही त्याच्यात दुःख, समस्या किंवा माझा शब्द खाली पडला असेल असं कधीही झालेलं नाही. म्हणून मी अनेक जातकांना सांगतो, माझ्याकडे येणाऱ्यांना सांगतो की मंगळाची पत्रिका असल्या कारणानं तुम्ही विनाकारण घाबरू नका. आणि अनेक स्थळं तुम्ही सोडून देतात, तसं सोडू नका. मंगळाची पत्रिका असत असताना थोडासा दोषात्मक प्रकार असला त्यामध्ये तर त्याचं आपल्याला उपासनेच्या द्वारे शालन करता येते. तीव्र असलेला मंगळ आपल्याला शांत करता येत असतो. परंतु हे सगळी उपासना विवाहाच्या अगोदर करायला हवी. घरामध्ये आपण एखादा सत्यनारायण करतो, त्यावेळेस घरामध्ये सत्यनारायण करत असताना आपण ती खोली साफसूफ करतो, सजवतो. येणारे जाणारे, प्रसाद घेणारे लोक येतील, त्यांना आपलं घर स्वच्छ दिसायला हवं, खोली स्वच्छ असायला हवी, मन प्रसन्न व्हायला हवं. या दृष्टिकोनातून तोच प्रकार आपल्याला या ठिकाणी करायला हवा असतो.
की विवाहाच्या अगोदर आपण जर प्लॅटफॉर्म शुभत्व देऊन मोकळा केला, त्याला आपण शुभत्व देऊन त्याच्यात प्रसन्नता आणली, अशुभत्वाचं निवारण केलं, तर मग मात्र आपल्याला जो काही मंगळदोष आहे तो मंगळदोष निघून जातो. काही अंशी राहतो, हे तितकंच खरं आहे, परंतु त्याची तीव्रता कमी होऊन जाते. आणि मग तीव्रता कमी झाली की मग आपल्याला या ठिकाणी एक असं बघायला मिळते की वैवाहिक जीवन सुखकारक जात होते, जसं माझ्या बाबतीत घडलं. परंतु काहींच्या बाबतीत काय असते की थोडक्यात बघा. आता थोडक्यात बघा म्हणजे काय बघा, हा एक प्रश्न होतो ना. थोडक्यात म्हणजे काय बघास? नाडी बघायची, गड बघायचा, मंगळ बघायचा, शनी बघायचा, 7.5 बघायची, काय बघायचं काय मग शेवटी? अहो, विवाह करायचा आहे, जीवन आयुष्याचा प्रश्न आहे. विवाहाला तुम्ही 5, 7, 10 लाख ज्याच्याप्रमाणे पैसे लावणार आहात आणि जीवन अशुभत्व झालं, घटस्फोट झाला, तर मग काय कराल? आणि पुन्हा दूधवरचा शिक्का तुम्हाला प्राप्त होईल. व पुन्हा दुसरं जे स्थळ येईल ते तर मात्र कनिष्ठ दर्जाचंच येईल. याच्यासाठी आपल्याला हे बघायला पाहिजे, परिपूर्ण बघणं हे अत्यंत आवश्यक आहे. गुणमिलन करू नका, कुंडली मिलन करून घ्या. काही वेळेला 27-28 गुण असतात आणि कुंडली मिळत नाही, मग वादातीत संसार होतो, घटस्फोट होतो. अशा अनेक योगाच्या कुंडल्या माझ्याजवळ आहेत. त्यानुसार त्यांच्या कोर्ट केसेसही सुरू आहेत. मग आता कोर्ट केसेसमध्ये गेले, मग 7, 8, 10 वर्ष काही निकाल लागत नाही. त्यावेळेला मुलीचंही वय वाढत जाते, मुलाचंही वय वाढत जाते आणि मग पुढे विवाह होईल की नाही ही एक शंका असते. आणि झाला असता मग याच्याहून एक कनिष्ठ दर्जाचं स्थळ स्वीकारावं लागते आणि मग कसंही करून ओढत ताडत हा संसार आपल्याला ढकलावा लागतो. म्हणून मी असं म्हणतो की आपण जे बघणार आहोत, आपण जे करणार आहोत, तर चांगल्या पद्धतीने करायला हवं, उत्कृष्ट पद्धतीनेच करायला हवं आणि यश मिळेल याच पद्धतीने आपल्याला करणं भाग आहे. कारण आपल्याला संसार पूर्ण आयुष्यानं करायचा आहे, सुखसंपन्नतेने करायचं आहे, संतान योगानं करायचं आहे, आयुष्यमान योगानं करायचं आहे, सुख त्याच्यात लाभलं पाहिजे अशा योगाने आपल्याला करायचं आहे. म्हणजे संपूर्ण बघणं आवश्यक आहे. एखाद्या वेळेस 7.5 जन्माची असते, तिथं काही तुम्ही 7.5 म्हणा, त्याच्यानंतर येणारे 7.5 म्हणा किंवा जन्मतः दोष असलेली कुंडली म्हणा, हे कधी निघून जात नाही. कारण पहिल्या दिवशी आपण कुंडली काढली, त्याच्यानंतर आपण 8-10 वर्षानं कुंडली काढली, मनुष्याच्या मृत्यूनंतरही कुंडली काढली, ती तशीच निघणार आहे. परंतु उपासना आराधना आपण जर केली तर मात्र त्याच्यातून ते दोष आहे त्याचं निवारण मात्र निश्चित होते आणि आपल्याला त्याच्यातून फायदा मिळतो, लाभ मिळतो, भाग्य मिळते, संकट दूर होतात, दुःख समस्या दूर होतात. याच्यासाठी उपासना हे करणं आवश्यक आहे. डॉक्टरकडे गेले की टॅबलेट आहे, गोळ्या आहे, कॅप्सूल आहे आणि सलाईन आहे, इतर पुष्कळशी आहे, शस्त्रक्रिया आहे. तर ह्या गोष्टी ज्योतिषशास्त्रात नाही. या गोष्टी आपल्याला उपासनाकडे आपल्याला वळावं लागणार आहे आणि उपासना वळत असताना आपल्याला उपासनाच्या माध्यमातून हे सगळं साकारून घेणार आहे. काही वेळेला काय असते की घरामध्ये 2-3 मुलं असतात, सुनेचं कोर्ट कचेरी जरा केलेली असेल तर त्याचा परिणाम दुसऱ्या अपत्यावर होतो किंवा मुलाचा घटस्फोट झाला तर अपत्यावर होतो. मुलीचाही आपल्याला घटस्फोटाऐवजी साखरपुडा मोडला, तो कशासाठी मोडला, काय कारणासाठी मोडला. मग दोघंही पार्टी एकमेकाचे दोष गुण दाखवत असतात आणि दोघंही मग दोषारूप ठरतात आणि मग पुढच्या विवाहस्थळाला दोघांनाही अडचणी येतात. म्हणून याच्यासाठी आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. कारण की आपण एकटे नाही आहोत, आपल्या मागे आपला भाऊ आहे, आपल्या मागे आपली बहीण आहे, आपल्या मागे आपले घराणे आहे, आपल्या मागे आपल्या आईवडिलांचं श्रेष्ठत्व आहे. आणि मग असा कलंक जर लागला घटस्फोटाचा किंवा साखरपुडा मोडाचा, हे त्याचे दुष्परिणाम आता दुसऱ्या अपत्यावर होतात. वास्तविक तसं व्हायला नको, ज्याची त्याची प्रकृती वेगळी असते, परंतु जनमानसामध्ये दोष हा लावलेलाच जातो आणि तसं ते समजलं जात असते, त्याला काही आपला इलाज नसतो. असो,
जे आहेत ते आहे असं म्हणावं लागेल आणि मग विलंबाने विवाह होण्याचे योग येतात. काहींच्या बाबतीत आपण पाहिलं तर मुलीचा विवाह अगोदर करावा का मुलाचा विवाह अगोदर करावा हा प्रश्न येतो. तर मुलीचाच विवाह अगोदर करावा. परंतु मुलीचा विवाह करताना साठं म्हणजे माझी मुलगी तुमच्या घरात घ्या, तुमचा मुलगा माझ्या घरात द्या, असं केलं तर विवाह सरळ आणि सोपं होण्याचा मार्ग मोकळे होणार आहे. परंतु काहींना 2च मुले असतात, काहींना 2च मुली असतात. अशाप्रमाणे मग हे साठं प्रकार करता येत नाही. परंतु शक्यतोवर आपण जर असं आदानप्रदान चे संबंध जुळले आणि जुळवले तर मात्र विवाह होणं सोपं जाते. तरी पण काही बाबतीत काय असते, एखादा चुकीचा शब्द बोलला जातो, तो चुकीचा आपल्याला वाटते की आपण बरोबर आहे, परंतु दुसऱ्याला तो चुकीचा वाटतो आणि मग तेवढ्या कारणासाठी मग ठरत आलेलं जुळत आलेलं विवाह योग मात्र तो नष्ट होतो आणि मग नकारार्थी भूमिका होते अशी. कारण वर्तमान स्थितीत विचार करण्याची शक्ती जवळजवळ हरवली जाते. आपण चांगल्या मनाने बोलत असलो तरी दुसरा तो चांगल्या मनावर तो प्रश्न उत्तर घेईल की नाही हे एक प्रश्न असते. परंतु वर्तमान परिस्थितीमध्ये विवाहाचा प्रश्न घेतला तर शेजारी पाजारी इतर नातेवाईक त्याच्यामध्ये मोडता घालण्याचाच प्रयत्न करतात, जुळवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. म्हणून वर्तमान स्थितीमध्ये आधीच विवाहाचा प्रश्न जटिल होत आहे, कष्टकारक होत आहे, दुर्मिळपणा त्याच्यामध्ये दिसत आहे, विलंबपणा त्याच्यामध्ये दिसत आहे. आणि तरी याच्या दृष्टिकोनातून आपल्याला विवाह करायचा असेल तर समजूताची भूमिका करायला हवी. जाणकार ज्योतिषाकडनंच मार्गदर्शन घ्यायला हवं. नातेवाईकांचे विचार असतील तर नातेवाईकांचे विचार आपण कितपत घ्यावे कितपत नाही घ्यावे ह्याचं पण आपण मनाप्रमाणे ठराव करायला हवा. मनाप्रमाणे ते ठरवून घ्यायला हवे आणि आपण पुढे जायला हवे. कारण काही वेळेला आपले नातेवाईकच विरोधात्मक भूमिका घेतात. त्यांना चांगलं स्थळ आहे तर चांगलं स्थळ मिळू नये अशी त्यांची भूमिका असते. म्हणूनच ते आपण बघायला हवं की आपले नातेवाईक कितपत आपल्याला साथ देणारे आहेत, त्यांच्यामध्ये काय आहे, मनोगत कसं आहे हे आपल्याला ठरवायला हवं. आणि म्हणूनच मला इथे सांगावंसं वाटते तुम्हाला की आपल्याला स्वतःला काय वाटते, मुलाला काय वाटते की मुलीला काय वाटते, तोही आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायला हवा. आणि उपस्थित करत असताना या ठिकाणी बघत असताना योग्य स्थळ काय आहे, कितपत योग्य आहे, असं स्थळ आपण हे जर सोडलं तर पुनरुक्ती आपल्याला मिळणार आहे का नाही हे पण बघून आपल्याला कार्य करायचं असते. याच्यासाठी मला इथे सांगायचं की शक्यतोवर जुळवण्याचा प्रयत्न करा. कोणाला काही सहज बोलण्याचा ओघामध्ये विवाह तो मोडला जातो किंवा विवाह नकारार्थी भूमिका येते, तर आपण होकारार्थी तऱ्हेने चालायला हवं, जेणेकरून विवाह जमवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. कारण जर मुलाला समस्या येणार आहे तशी मुलीला पण समस्या येणार आहे, याच्यातून दोघंही सुटणार नाही. म्हणून कालांतराने आज विवाहस्थळ आलेलं आहे, उद्या येईल की नाही ही शंका आहे, वर्षभरात लग्न होईल की नाही ही पण संशयास्पद स्थिती आहे. आधीच तर वय झालेलं आहे विवाह करायला. मग अशा विवाह विलंब योगाच्या स्थळावाल्यांनी मात्र विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. स्थळ ज्या बाबतीत चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु चौकशी करत असताना ती चौकशीचा उत्तर देणारे कसे आहे, कितपत चांगले आहे हे पण आपल्याला बघायला हवे. म्हणून त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी निर्णय घ्यायला हवा. पण निर्णय शक्यतोवर होकारार्थीच घ्यावा. आणि जर आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतला तो निरपेक्ष ज्योतिषी असायला हवा. तो मुलीची बाजू घेणार नसावा, मुलाच्याही बाजू घेणार नसावा. निश्चितपणे सुखकर होईल, विवाह होईल की नाही याची स्पष्ट भूमिका मांडणारा असावा. आणि विवाह करून आपण शुभमंगल सावधान करायला हवे. आपण लग्नाला अतोनात खर्च करतो, DJ लावतो, लक्झरी गाड्या बुक करतो, जेवणावळीचा खर्च करतो, कपडे रत्त्यासाठी खर्च करतो, दागदागिन्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. पण उपासनेच्या मार्गातून आपलं जर यश मिळत असेल तर उपासना जर केली तर काय होणार आहे, उपासना केली तर विवाह सुखकर होईल, संसार सुखकर होईल. हे आपण म्हणत असलो तरी मूळ कुंडलीतले परिणाम काही जात नाही, पण त्याच्यात हलकेपणा येतो, सौम्यता येते. आणि त्या कारणाने आपण अनेकांच्या बाबतीत, आता माझ्या बाबतीत केले तर एक नाडी आमची होती, एक चरण होतं, एक नक्षत्र होतं, एक राशी होती. सगळ्यांनी नकार दिला होता आमच्या कुंडली आमच्या विवाहाला.
परंतु मी कुंडली मिलन स्वतः ज्योतिष असल्या कारणाने केलं होतं आणि आपला संसार हा देवादिकांच्या संसारापेक्षा उत्कृष्ट होईल अशी मला खात्री होती आणि त्याप्रमाणे आमचा संसार हा सुखाचा आहे झाला आहे. जवळजवळ 51-53 वर्षाचा संसार आम्ही सुखाचा केलेला आहे. 1972ला आमचा विवाह झाला होता. माझा एक शब्दही माझ्या पत्नीने खाली पडू दिला नाही. तिला मी क्षणाचंही दुःख दिलेलं नाही. आम्ही बरोबर जात होतो, एका ताटात जेवण करत होतो असे आहे ती. आणि आमचा सुखाकर विवाह झाला, परंतु तिचं दुःखद निधन 2.5 वर्षापूर्वी झालं आणि मी एकाकी झालो हे तितकंच खरं आहे. परंतु संसार मात्र एवढा म्हणजे पुष्कळ भोगाचा, पुष्कळ योगाचा, पुष्कळ काळ काढलेला आमचा झालेला आहे. माझं वय आता 77-78 पोचलेलं आहे. उद्या असेल नसेल ती गोष्ट वेगळी, परंतु संसार सुखाचा आमचा निश्चितच झाला. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून म्हणजे कुंडली मिलनातून आमचा होकार होता, पण गुणमिलनात नकार होता. म्हणून हे पण समजून घ्यायला पाहिजे. याच्यासाठी प्रत्येकाने विवाहाच्या बाबतीत विवाह योग पाहून नंतर कुंडली मिलनचा निर्णय मान्य करायला हवा. त्याचप्रमाणे करून शुभमंगल सावधान करायला असो. आजचा व्हिडिओ याच ठिकाणी समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.